आवडते मज मनापासून ही शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा. शाळा शाळा म्हटलं की कोणत्याही वयोगटातला असू दे, अगदी वृद्ध सुद्धा लगेच शाळेच्या रम्य आठवणींमध्ये रमून जातात. खरंच लहानपणी सर्व काही शाळाच असते, जणू काही मुलांचं संपूर्ण विश्वच. संपूर्ण आयुष्याला पुरून उरणारे व जीवनाच्या प्रत्येक वाटचालीमध्ये माणसाला उपयोगी पडणारे शिक्षण शाळेकडूनच तर मिळते. आणि आयुष्यभर सोबत असणारी शिक्षणाचीच नव्हे तर सुसंस्कारांची सुद्धा शिदोरी शाळेकडून प्रत्येकालाच मिळते. शाळेतला अभ्यास, गृहपाठ त्याचबरोबर इतर उपक्रमांमध्येही विद्यार्थ्यांना आवड असते. धम्माल, मजा, मस्ती सगळं म्हणजे अगदी सगळं शालेय जीवनात अनुभवायला मिळतं. असेच धम्माल अनुभव आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. शाळेतील मंतरलेले दिवस विद्यार्थ्यांना मांडता यावेत यासाठी आम्ही प्रत्येक शाळेत जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहोत, त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहोत. शाळेतील गप्पा टप्पा या आमच्या विशेष कार्यक्रमात आज आपण आलो आहोत डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयात. तो नुकतेच 8 ते 10 दिवस झालेत आणि आता आपण आलो आहोत माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयामध्ये. तर येथील आपण काही विद्यार्थ्यांशी संवाद साधूयात, त्यांच्याशी गप्पा मारूया. नाव काय तुझं? अथर्व. पूर्ण नाव? अथर्व कोठी. कितवीला आहेस? 8वी. शाळा सुरू होऊन सुट्ट्यांमध्ये काय मज्जा केली? सुट्ट्यांमध्ये मज्जा म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी फिरायचं, नवीन पुस्तकं वाचायची, इन्फॉर्मेशन गोळा करायची वगैरे आणि मित्रांबरोबर खेळायचं. इतक्या दिवसांनी शाळेमध्ये आले, कसं वाटतंय? मस्त वाटतंय. आता 8वी ते 10वी हायस्कूल आहे म्हणून. अच्छा, 7वीपर्यंत प्राथमिक शाळेमध्ये होतं. आता सगळे शिक्षक बदलले, मित्र पण बदलले असतील ना? नाही, मित्र तितके नाही बदलले, पण आता शिक्षक, नवीन वर्ग. वर्ग बदलले असल्यामुळे मग जरा आहेत नवीन मित्र, नवीन मित्रांची ओळख करून घेता येते. झाले मग बनले पण मित्र? तुला कुठला विषय आवडतो? मला सगळ्यात जास्त सामाजिक शास्त्र. का सामाजिक शास्त्र? मला वाचन वगैरे आवडतं आणि सामाजिक शास्त्र असा विषय की त्याच्यामध्ये आपण नुसतं पुस्तकातनं नाही, आपण वेगवेगळ्या बाकीच्या इतर बुक्समधनं किंवा याच्यातनं आपण माहिती घेऊ शकतो. छान, अथर्वांनी छान सांगितलं. तुझं नाव? माझं नाव अनिश आपटे. अच्छा, तू कितवीला आहेस? मी 8वीला आहे. तू काय केलं सुट्ट्यांमध्ये? मी मित्रांमुळं खेळलो क्रिकेट. त्यानंतर आम्ही गावाला गेलो होतो नैनितालला, तिथे मजा केली आणि आंबे खाल्ले भरपूर. अच्छा, उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये भरपूर आंबे खाल्ले. शाळेत येऊन कसं वाटतं आता? मस्त. नवीन शिक्षक आहेत सगळे, नवीन मित्र पण झालेत काय काय. 10वी नंतर काय करायचं विचार केला? 10वी नंतर मला कॉम्प्युटर इंजिनियर व्हायचं आहे असं आत्ता तरी वाटतंय. तर शाळेत अभ्यास सोडून इतर आणखीन काय आवडतं? कुठली कला किंवा खेळ खेळायला आवडतं? हां, मला गाणं म्हणायला आवडतं आणि क्रिकेट पण खेळायला आवडतं. शाळेमध्ये शिकवतात? संगीत आहे? हो सर, मागच्या वर्षीपर्यंत होतं, यावर्षी नाही आहे आता. गाणं म्हणून दाखवशील आम्हाला? हां. वेदा नाही नाही कळला, वेदा नाही नाही कळला, अंत पार याचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबांची गुरे राखतो. हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबांची गुरे राखतो. पुरंदराचा हा परमात्मा, पुरंदराचा हा परमात्मा, वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. छान. कसं वाटलं गाणं? त्याला टाळ्या मला वाटतं वाजवायला वाटतं. शाळेमध्ये शिकलास तू गाणं? नाही, आमच्या बिल्डिंगमध्ये माधवी तळणीकर म्हणून त्यांच्याकडे शिकतोय. गायन शिकतोय? हो. तुझं नाव? रुचा ढेकणे. तू कितवीला आहेस? मी 8वी. अच्छा, काय शाळेमध्ये नवीन मैत्रिणी झाल्या असतील? हो, म्हणजे जास्त नाही तरी आहेत बऱ्यापैकी. तुला कुठला विषय आवडतो? मला संस्कृत. आणि अभ्यास सोडून आणखीन काय? अभ्यास सोडून गाणं आहे, डान्सच्या क्लासला जाते आहे. मग शाळेमध्ये गॅदरिंगमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घेतो? काय आवडतं शाळेमध्ये?
शाळेमध्ये म्हणजे आत्ता सातवीत आत्ता म्हणजे अशी सगळी उत्सुकताच होती की सगळ्यांकडनं ऐकत होते की 8वी भारी आहे म्हणजे असं 8वीत भारी असतं सगळं. काय भारी पण असतं? म्हणजे असं भरपूर काय काय ऐकत होते म्हणून अशी सगळी उत्सुकता होती. आणि यावर्षी आत्ता पहिलंच म्हणजे इलेक्शन आहे आणि त्याच्यात फार मज्जा येते की सगळे प्रचाराला येतात. असे फार मज्जा येते. मग इलेक्शनला तुझा विचार आहे का की उभं राहण्याचा? आत्ता तरी वाटतंय की उभं राहावं. भीती वाटते? नाही नाही ना. आवाज खराब झाला का? नाही. तुझं नाव? वैदेही पाटील. तू कितवीला आहेस? 9वी. सेम इंग्लिशला आहेस? हो. तुझं काय 8वीत 9वीत नवीन वर्ग किंवा नवीन मैत्रिणी? नाही, मैत्रिणी सगळ्या त्याच आहेत, फक्त थोडे शिक्षक बदलले. अच्छा. मग काही वेगळं असं दडपण वगैरे वाटतं का? नाही, दडपण असं नाही. दडपण असं काहीच नाही, कारण आमच्या शाळेमध्ये सगळेच आम्हाला इतकं खुलेपणाने शिकवतात आणि आमच्याशी वागतात की दडपण कुठलंच कधीच येत नाही. शिक्षक आवडतात जास्त की मैत्रिणींसोबत जास्त गप्पा मारायला, का शिकायला जास्त आवडतं की खेळायला जास्त आवडतं? मैत्रिणींसोबत गप्पा मारायला. खेळ कुठला खेळतात शाळेत? फारसं नाही. तुझं नाव? माझं नाव अरुंधती जितेंद्र अभ्यंकर. तू कितवीला आहेस? मी 8वीला. तुझं वाटते खूप दिवसांनी शाळेमध्ये आल्यानंतर? मजा वाटते आणि 8वीला मजा येणार आहे आता. हो. पण सुट्टीत जास्त मजा आली की आता शाळेमध्ये येऊन खूप छान वाटतं? शाळेमध्ये येऊन छान वाटतं. का बरं? सुट्टी म्हणजे की अशी धम्माल एकदम मस्त, आपण शाळेत येऊन का छान वाटतं? आता नवीन आहे ना सगळं, म्हणजे नवीन शिक्षक सगळंच नवीन आहे, त्यामुळे असं थोडं वेगळं वाटतं आहे. नवीन शिकायचं, नवीन. मनस्विनी खाडीलकर. कितवीला आहेस? 9वी. 10वीचं वर्ष म्हटल्यावर ते एकदम सगळं दडपण असतं की शिक्षक पण म्हणतात किंवा आईवडील पण सांगतात अभ्यास कर, अभ्यास. तुला काय वाटतं? दडपण असतं, कारण 10वीची परीक्षा खूप महत्त्वाची असते. पण आम्हाला एवढं नाही आहे, कारण शाळेत तेवढी आमची तयारी करून घेतली जाते. प्रत्येक विषयात तेवढंच लक्ष दिलं जातं, म्हणजे इतिहास, भूगोल असू दे, मॅथ्स, सायन्स, प्रत्येक विषयात आमची पूर्ण तयारी करून घेतली आहे. त्याच्यामुळे दडपण थोडं कमी असतं. म्हणजे शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याकडे हो हो, शिक्षकाचं प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष असतं वर्गातल्या. कुठे कोण कमी पडतं आहे याकडे त्यांचं पूर्ण लक्ष असतं आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊयात असं त्यांचं नेहमी मत असतं. आणि अभ्यासाव्यतिरिक्त मग 10वीच्या वर्षामध्ये तुम्हाला काही ॲक्टिव्हिटीज किंवा काही वेगळे उपक्रम? हो, 10वीच्या वर्षामध्ये सगळ्या उपक्रमात 10वीला सहभाग घेता येतो आणि शाळेचा हेड बॉय, हेड गर्ल हे 10वीतनंच चूज केले जातात आणि 10वीची मुलं इलेक्शन्स वगैरे त्याच्यात पार्टिसिपेट करतात. आणि शाळेतसुद्धा मेहंदी, फेस पेंटिंग वगैरे असे बरेच उपक्रम, वक्तृत्व स्पर्धा, गायन स्पर्धा अशा बऱ्याच असतात. त्याच्यामुळे 10वी असली तरी तेवढीच मजा पण आम्ही शाळेत करत असतो. म्हणजे अभ्यास सोडून तुम्ही उपक्रमांमध्ये भाग पण घेता? अभ्यास आणि त्याच्याबरोबर उपक्रम. 10वीनंतर काय विचार आहे तुझा? काय सध्या तरी 10वीनंतर सायन्सच्या साईडला जायचं मी ठरवलं. अजून पुढे करिअर काय करायचं अजून नाही करावं. शुभेच्छा. माझं नाव ओमकार मोहन तरडे. तू कितवीला आहेस? 9वीला गेला. अच्छा. 8वीला किती मार्क पडले? 8वीला 90%. अरे वा, खूपच छान. काय आवडतं अभ्यास सोडून? अभ्यास सोडून खेळायला आवडतं, गप्पा मारायला. शाळेमध्ये कोणते शिक्षक आवडतात किंवा कोणत्या विषयाचे शिक्षक असतात? सायन्स, मॅथ्स सर्व शिक्षक चांगले आहेत, सगळेच आवडतात. तरी एक छान असे आवडतात ना की मला ह्या बाई फार आवडतात किंवा हे सर फार आवडतात असं? हर्षाली. हां, हर्षाली. अच्छा. कोणता विषय शिकवतात? सायन्स. म्हणून सायन्स विषय आवडतो का? की सायन्स विषय आवडतं म्हणून मॅडम आवडतात? दोन्ही. अच्छा. आणि फेसबुकवर किंवा सोशल नेटवर्किंग साईटवर आहेस का? फेसबुक का आवडतं? गप्पा मारतात म्हणजे कोणाला मित्रांशी. सुट्ट्यांमध्ये काय केलं मग? फेसबुकवरून जास्त मित्रांशी गप्पा मारल्या की खेळला? भेटलो, खेळलो, गप्पा मारलो. FBवर चॅटिंग पण केली. अजून तुझा छंद काय आहे? मला तबला वाजवायला आवडतो आणि मी ड्रॉइंगची परीक्षा पण दिली आहे, ड्रॉइंग पण आवडतं. मग शाळेमधूनच दिल्यात ड्रॉइंगच्या परीक्षा? क्लास. शाळेमध्ये पण तुम्हाला चित्रकला विषय असेल? काय घेतले जातात उपक्रम चित्रकलेमध्ये? चित्रकलेमध्ये ड्रॉइंग्स वगैरे सगळे, स्टील लाईफ सगळं घेतलं. तू कितीला? आत्ता 9वीत. अच्छा. तुला किती मार्क पडले आहेत? मला 89%. तू कुठला विषय आवडतो? मला मॅथ्स आणि सायन्स सगळ्यात जास्त आवडतं. का बरं मॅथ्स का आवडतं? शिक्षक सगळंच खूप छान शिकवतात आणि त्यामुळे सगळ्यांना जनरली आवडत नाहीत ते विषय, पण हो. मला खूप आवडतात. तेच मॅथ्स म्हटलं की सगळ्यांना असं कठीण आहे, गणित भीती वाटते. तुला काय आवडतं?
विषय सगळे मस्त शिकवतात आणि मजा येते हे करताना. गणित सोडवताना अजून कुठले खेळ किंवा कुठला छंद जोपासते तुम्हाला? खेळ म्हणजे शाळेमध्ये भरपूर खेळ असतात, अभ्यासाबरोबरच खेळ असतात. खो खो, नंतर फूट क्रिकेट, सॉफ्टबॉल, मजा येते एकदम. म्हणजे रोज मग तुमचा एक पीटीचा तास असतो किंवा 2 दिवसांनी किंवा आठवड्यातून एकदा? नाही, आठवड्यातनं 4 वेळा तरी पीटी असतंच तासांचा. काय मग तुमचे काय ॲक्टिव्हिटी घेतात पीटीच्या दरम्यान? पीटीचं तासाला म्हणजे खेळायला पण नेतातच आणि त्याचबरोबर म्हणजे हेल्थसाठी म्हणून व्यायाम वगैरे सुद्धा मस्त करून घेतात. हो. मग त्याचा तुम्ही घरी करता रोज व्यायाम? हो. फायदा होतो? हो, खूप फायदा. अजून काय शाळेमध्ये वेगळे उपक्रम चालवतात? शाळेमध्ये स्पर्धा असतात वेगवेगळ्या, खूप मजा येते त्याच्यात. खेळांच्या पण स्पर्धा असतात? हो, सगळ्यांच्या स्पर्धा असतात. तुझं नाव? नाही बरं. तू कितवीला आहेस? काय 10वीचं असं टेन्शन वगैरे आलं आहे का अभ्यास? हां, थोडंसं आलं आहे. म्हणजे सगळे बाकीचे जास्त घाबरवतात की म्हणजे 10वी खूप महत्त्वाची आहे, पुढे करिअर डिसाईड करायचं असतं त्याच्यावर. पण शाळेत जास्त असं बर्डन आणलं जात नाही. म्हणजे ॲक्च्युली आमच्या शाळेत 8वीपेक्षा 10वीलाच सर्वात जास्त ॲक्टिव्हिटीज असतात. म्हणजे अभ्यासाबरोबर खूप एन्जॉय पण करतो. तुला किती मार्क पडले? 10वीला 90%. सेमी इंग्लिशलाच? हो, 5वीपासून सेमी इंग्लिश. तुला कुठला विषय आवडतो? मला मराठी आवडतं. मी तर भाग घ्यायला आवडतं. शाळेत गॅदरिंगला वगैरे सगळं आम्ही म्हणजे आपापलंच जास्त बसवायचं असतं. म्हणजे शिक्षक फक्त मार्गदर्शन करतात आपल्याला. त्याच्यामुळे मग गॅदरिंगला नाटक वगैरे बसवतो आम्ही शाळेत. परिपाठ असतो प्रत्येक इयत्तेचा एक. मग त्याच्यात पण भरपूर संधी मिळते. प्रत्येकाचे कलागुणांना संधी मिळते. त्यात गाणारे, डान्स वगैरे सगळ्यांना संधी मिळते. 10वीचा अभ्यास कसा करायचा यावरती काही शेड्यूल केलं किंवा डोक्यामध्ये काही प्लॅन आहे? हो, म्हणजे शाळेत सांगितलं तसं आम्ही टाईम टेबल वगैरे स्वतःच्या अभ्यासाचं केलं आहे. क्लास आणि इतर होमवर्कचा वेळ मॅनेज करून स्वतःचा अभ्यास करायला जास्त वेळ पुरवतो. कोणते शिक्षक जास्त आवडतात? सगळेच शिक्षक. तरी कोणी फेवरेट? प्रिया तेजांची. कोणता विषय शिकवतात? त्या यावर्षी नाही शिकवत, सामाजिक शास्त्र शिकवत. की मराठी विषय आवडतो? कोणती एखादी कविता तुला आठवते किंवा कणा. ओळखलत का सर मला? पावसात आला कोणी, कपडे होते कर्दबलेले, केसांवरती पाणी. क्षणभर बसला, नंतर हसला, बोलल्यावरती पाहून. गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. माहेरवाशीन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत खचली, चूल विजली, होते नव्हते गेले. प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. छान. प्रत्येक कवितेतून आपल्याला शिकायला तर तुला या कवितेतून किती वाईट परिस्थिती आली तरी आपण आशा सोडता कामा नये. प्रयत्न केला तर कुठलीही गोष्ट शक्य होऊ शकते. रम्य आणि मी आत्ता 10वीमध्ये शिकतो. ॲक्च्युली 10वीमध्ये आल्यावर खरं टेन्शन वगैरे असेल, घरचे बोलत आहेत, शिक्षक बोलत आहेत, अभ्यास कर, मैत्रिणींबरोबर फोनवर बोलू नकोस, चॅटिंग बास कर आता. पण आम्हाला असं वाटलं होतं की शिक्षक पण खूप टेन्शन देतील, नाही यशोदाने अभ्यास करायचा वगैरे वगैरे. पण ॲक्च्युली असं काहीच झालं नाही. आम्ही 15 एप्रिलपासून शाळेत होतो आहे आणि तेव्हापासून आम्हाला आम्ही फक्त 10वीचे 2च वर्ग होते शाळेत, त्यामुळे अख्खी शाळाभर फक्त आमचंच राज्य होतं. तरीसुद्धा आम्ही मजा केली, पण त्याचबरोबर अभ्यास पण केला. शिक्षकांनी आम्हाला अजिबात टेन्शन दिलं नाही कुठल्याही प्रकारचं असू दे. शिक्षक म्हणले की आणि त्याचबरोबर आमच्या मुख्याध्यापिका लीनाताई यांनी आम्हाला एक टाईमटेबल बनवून दिलं, जे खूप 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 उपयोगी आहे. आणि 10वीतलं आम्ही प्रत्येकजण 10वीतले ते फॉलो करतो आहे, जेणेकरून आणि टाईमचं टाईमटेबल एवढं परफेक्ट आहे की आम्हाला 24 तासात 2 तास सगळे क्लास ते 3-4 क्लास ते होमवर्क करून आम्हाला 2 तास फक्त सेल्फ स्टडीसाठी मिळतो. त्यामुळे ॲक्च्युली लीनाताई आणि सगळेच आमचे शिक्षक आम्ही कसे पुढे जाऊ याच्यासाठी नेहमीच प्रयत्न करतो. विद्यार्थ्यां बोलतच राहायला मला काही विचारलंच. खूप छान बोललं. आणि तू मगाशी म्हणालास की चॅटिंग करू नका असे पालक म्हणतात. तू कोणाशी चॅटिंग करतो किंवा कशावरून करतो? असंच काय कशी काय 10वी क्लासचा अभ्यास किती झाला हाच सध्या विषय असतो गरमागरम. पण उपक्रम खूप शाळेत होत असतात, त्याच्यामुळे वेगवेगळ्या इनोव्हेटिव्ह आयडियाज आपोआप आमच्यात निर्माण होतात. क्रिएटिव्हिटीला खूप शाळा वाव देते. आणि मला असं वाटतं की शाळा फक्त आम्हाला अभ्यास शिकवत नाही, शाळा आम्हाला सृजनशक्ती शिकवते, कशी वाढवा.
तुला कुठला छंद आहे किंवा कोणती कला तू जोपासते? मला मी पेटी वाजवतो, त्याचप्रमाणे मला खूप वाचायला आवडतं आणि मी बास्केटबॉल खेळतो. कोणती पुस्तकं वाचलीस? बरीच पुस्तकं वाचली आहेत. मृत्युंजय, शहनशाह, छावा, श्रीमान योगी आणि त्याचप्रमाणे वेगवेगळ्या मोठ्या व्यक्तींची चरित्र देखील मी वाचली. म्हणजे पण वाचन त्यात वाचन कसं करावं हे मला शाळेनेच सांगितलं आणि जे आता शिक्षक सांगतात तेच मी वाचतो. शाळा का एवढी आवडते तुला? खरं सांगायचं तर मी बालवाडीपासून या शाळेत आहे आणि माझे आई बाबा दोघंही काम करतात, त्यामुळे खूप कमी वेळ घरात असतात. त्यामुळे मी माझ्या दिवसातला बराच वेळ शाळेतच असतो मित्र आणि शिक्षकांसोबत. सो जेव्हा आई बाबा माझ्याबरोबर नसतात तेव्हा शिक्षक माझी काळजी घेतात अँड त्यामुळे मला शाळा खूप आवडते आणि मित्रमैत्रिणी आणि शिक्षक आणि आमचे शिक्षक खूप फ्रेंडली आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर बोलायला गप्पा मारायला काही हे अंतर राहतं. यशोदांनी खूप छान सांगितलं की ज्यावेळेस आईवडील माझ्यासोबत नसतात तेव्हा शिक्षक माझ्यासोबत असतात किंवा मित्रमैत्रिणी माझ्यासोबत असतात. तर आपण त्याच्या मित्रालाही विचारूया. तुझं नाव? विश्वबंधू धनंजय पुरकर. अच्छा, तू 10वीलाच आहेस? काय 10वीची तयारी किंवा अभ्यासाचं काही टेन्शन वगैरे? 9वीमध्ये फार एक्सायटेड होतो की 10वी कशी असेल, 10वीचा पोर्शन कसा असेल. वरनं बातमी देखील आली होती की 10वीचा पोर्शन सध्या बदलतो आहे, त्याच्यामुळं खूपच एक्साइटमेंट होती. 15 एप्रिलपासून आमची शाळा चालू झाली, त्याच्यामुळं तेव्हापासूनच हळूहळू शिकवायला सुरुवात झाली आणि सगळे शिक्षक आमचे उत्तम शिकवतात. त्याच्यामुळं आणि नुसतंच शिकवण्यात नव्हे तर जे काही बाहेरनं आम्हाला बर्डन येतं की 10वी आहे, अभ्यास कर, सगळ्या गोष्टी बंद कर, तर त्या गोष्टींचा आमच्यावरती काही परिणाम होऊ नये यासाठी आमचे शिक्षक नुसतंच चांगलं शिकवून न शिकवता आमचा मानसिक समतोलसुद्धा राखतात. त्याच्यामुळं विशेषतः आम्ही 10वी खूप एन्जॉय करतो आहे, कारण आम्हाला कोणतंच बर्डन नाही आहे आणि शाळेत खूप छान शिकवत असल्यामुळं आमचा अभ्यासही रेग्युलर चालू झालेला आहे आणि अभ्यासाचंही आता काही टेन्शन उठलेलं नाही. अभ्यासाव्यतिरिक्त तुला काय करायला आवडतं, छंद? बेसिकली आमच्या शाळेमध्ये आता भरपूर स्पर्धांचं आयोजन केलं जातं. उदाहरणार्थ धार्मिक पाठांतर स्पर्धा, 11वी-12वी नंतर जी आपल्याला हाय ऑर्डर थिंकिंग स्किल्स लागतात त्या वाढण्यासाठी वक्तृत्व स्पर्धा, निबंधलेखन स्पर्धा यांसारख्या वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन केलं जातं. मी या शाळेमध्ये 2रीपासून आलेलो आहे आणि सातत्याने मी या स्पर्धांमध्ये देखील सहभागी होत आहे. त्याच्यामुळं आमच्या बोलण्यामध्ये स्पष्टता यावी यासाठी आमच्या शाळेमध्ये बेसिकली धार्मिक पाठांतर स्पर्धा घेतली जाते. तर याचा सतत लळा लागल्यामुळे मला भगवद्गीतेचा पठणाचा छंद लागलेला आहे आणि त्याचप्रमाणे आमच्या शाळेतले जे मराठीचे शिक्षक आहेत त्या शिक्षकांनी आम्हाला वक्तृत्व कसं चांगलं लिहावं यासाठी बऱ्याच आम्हाला टिप्स दिल्या आणि त्याच्यामुळं आमच्यामध्ये कविता लेखन किंवा निबंध लेखन, वक्तृत्व लेखन यांची आवड निर्माण झाली. त्याच्यामुळं निबंध लेखन, वेगवेगळे वैचारिक निबंध आपण म्हणतो, तर ते लिखाणाची सुद्धा मला आवड आहे आणि कविता लिखाणाची सुद्धा. म्हणजे एकंदरीतच सगळ्या लेखनाची तुला आवड आहे. कविता म्हणजे माझी स्वतःची कवितेचं नाव आहे गृहिणींचं गाऱ्हाणं. सर्वांवर डोकं खाजवायची पाळी आली आहे, अहो सर्वांवर डोकं खाजवायची पाळी आली आहे. विचारता काय, महागाई वाढली आहे. राजकारण, अर्थमंत्री, व्यापारी शेफारले, कपडे, सोने, फळे, भाज्या यांचे भाव वाढवले. इकडे गृहिणींना सुचेना भाज्या काय आणाव्यात, इकडे गृहिणींना सुचेना भाज्या काय आणाव्यात आणि तिकडे दुकानदार शेफारले भरपूर पैसे कमवायच्या आणि तिकडे दुकानदार शेफारले भरपूर पैसे कमवायच्या. गृहिणींना कळेना आपण स्वतःसाठी वस्तू कशा घ्याव्यात, गृहिणींना कळेना आपण स्वतःसाठी वस्तू कशा घ्याव्यात आणि आपल्या घराचं अंदाजपत्रक कसे चालवावे हे देखील त्यांना कळेना. आपल्या घराचे अंदाजपत्रक कसे चालवावे हे देखील त्यांना कळेना. त्यामुळे सर्वच गृहिणी झाल्या आहेत त्रस्त. म्हणतात कशा, या महागाईचा होऊ देत असतं, महागाईचा होऊ देत असतं. 7वी नंतर 8वीत माध्यमिक विभागामध्ये आम्ही आलो. तर 7वीसाठी आम्हाला सेंड ऑफ केलेला होता. तेव्हासुद्धा मी सेंड ऑफ प्रित्यर्थ सगळ्या शिक्षकांसाठी म्हणून कविता केली होती आणि त्यांचे आभार त्याच्यामधनं मी मानलेले होते. आणि त्याचप्रमाणे 8वीमध्ये आल्यानंतरसुद्धा माझ्या कविता बनवण्याचा छंद मी जोपासला आहे. गुरुपौर्णिमा किंवा वेगवेगळे जे ओकॅशन्स असतात त्यालासुद्धा मी शिक्षकांना, मुख्याध्यापिकांना किंवा इतर माझ्या मित्रमैत्रिणींना मी ग्रीटिंगसुद्धा करू. पुढे काय होणार? पुढे काय होणार आहे? आमच्या शाळेमध्ये एज्युकेशन फारच छान आहे. बेसिकली सायन्सचं एज्युकेशन मला फार आवडतं, त्याच्यामुळं मला बायोलॉजीमध्ये फार इंटरेस्ट आहे. त्याच्यामुळं माझा असा विचार आहे की 10वी नंतर
सायन्स साईडला जाऊन बायोलॉजीत एखादं करिअर करावं किंवा बेसिकली मला MBBSला जायचं आहे. जर का मला काही कारणाने MBBSला ॲडमिशन मिळाली नाही तर मी मॅथमॅटिक्समध्ये करिअर करू इच्छिते. नक्कीच मिळेल असं आत्मविश्वास नाही वाटत का तुला की आत्मविश्वास वाटतो मला, पण जर का काही कारणाने मिळालं नाही तर ऑप्शन म्हणून मी मॅथमॅटिक्सचा सुद्धा छंद जोपासला आहे. कारण त्याच्यात वेगवेगळे ॲप्लिकेशन्स आपल्याला करता येतात. त्याच्यामुळं बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स या 2 विषयात मला करिअर करावं. छान, तुलाही शुभेच्छा. थँक्यू. तुझं नाव? माझं नाव रुजुता भावे. तू कितवीला आहेस? 9वी. अच्छा, 8वीला किती मार्क पडले? 91. असं का 90 पडले ना? 90. ती आणखीन अपेक्षा होती? नाही, मला ॲक्च्युली असं वाटत नव्हतं की मला एवढे वर्ष मला पडले. अभ्यास खूप केला का? हो, अभ्यास केला आणि मला अभिमान वाटतं की मी क्लास नव्हता लावला तरी मला पडले मार्क. म्हणजे शाळेकडून अभ्यास एवढा करून घेतला की क्लास न लावता सुद्धा मला 90%. मग यावर्षी पण नसेल लावला ना class? नाही, आई बाबा म्हणत होते पण मनाला होता राहायचा. अभ्यास सोडून इतर काय आवडतं मग तुला? मला ट्रेकिंग वगैरे आवडतं आणि अजून ड्रॉइंग वगैरे पण आवडतं. मग ट्रेकिंगला कुठे गेलीस? ट्रेकिंगला मी 2दा हिमालयात वगैरे जाऊन आले आणि शाळा दरवर्षी एकदा ट्रेकिंगला नेते. त्याच्याप्रमाणे मी बऱ्याच गडावरती वगैरे जाऊन आले. सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन जाते? सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन जाते आणि पावसाळ्यात चढायला जाते. पावसाळा आणि म्हणजे मजा येते खूप. शाळेबरोबर गेलं की अजून मजा येते. गेलेलं असलं तरी म्हणजे खूप आनंद. त्याच ठिकाणी पुन्हा जायला शाळेत हो आवडतं. सगळे शिक्षक पण सहभागी हो, होतात? सगळे शिक्षक आणि सगळे विद्यार्थी. तुला काही छंद आहे किंवा काय आवडतं? मला ड्रॉइंग वगैरे आवडतं आणि जसं खास छंद असं काही नाही पण ड्रॉइंग. किंवा काय करायला आवडेल तुला? मला पुढे काय करायला आवडेल ते मी अजून ठरवलं नाही आहे. मला ॲक्च्युली सोशल वर्क करायला आवडतं पण मी म्हणजे अजून ठरवलं नाही. पण इच्छा आहे की सोशल वर्क करायचं. शाळेसाठी काय करशील मग? जर तू सोशल वर्क करायचं म्हणते शाळेसाठी काय करशील? शाळेसाठी नाही, शाळेमध्ये स्वच्छता वगैरे असते. म्हणजे इतर रस्त्यावरती वगैरे मी उलट मुलांना जास्त म्हणेन की त्यांनी जावं आणि म्हणजे सगळीकडे लोक थुंकतात वगैरे होतात तर त्यांना सांगावं जिथे जमेल तसं होतं. म्हणजे स्वच्छतेसाठी तू काम करतो? हो. चालेल, तुलाही शुभेच्छा तुझ्या सोशल वर्कसाठी. थँक्यू. विरोधी दिन आहे तर आज अंमली पदार्थ विरोधी दिन आहे तर असं आज आपण आजकाल बघतो की अनेक ठिकाणी रस्त्यारस्ती बार वगैरे असतात. यामुळे अनेक दुष्परिणाम असतात. आधी पूर्वी काळी किंवा इतर काही देशांमध्ये आपण बघतो की तिथल्या हवामानानुसार किंवा तिथलं सगळं वातावरण तसं असतं म्हणून तिथले लोक यांचं सेवन करू शकतात. पण इतर याच्यामुळे अनेकदा त्याचं आपल्याला व्यसन लागतं आणि यामुळे अनेकदा लिव्हर वगैरे खराब होऊ शकतं. ब्राऊन शुगर, मशेरी, कोकीन वगैरे सारखे जे सगळे असतात पदार्थ, अंमली पदार्थ, त्यामुळे खूप दुष्परिणाम होतात आणि अनेकदा यामुळे कॅन्सरही होतो. तंबाखू वगैरे सारख्या गोष्टी खाल्ल्यामुळे आपण कॅन्सर वगैरे होतो, माऊथ कॅन्सर. आता त्याविरोधात अभियानसुद्धा निघालेलं आहे. व्यसनमुक्ती किंवा व्यसनमुक्त गाव, दारूबंदी अशी अनेक अभियानं आजकाल निघालेली आहेत. तरीसुद्धा अनेक लोक नॅशनल जिओग्राफी किंवा इतर याच्यावर चॅनल्सवर दाखवतात की आजच्याही काळामध्ये असं का होतं, लोकांना याची गरज का वाटते, असं त्यांनी खूप सांगितलं. पण यापासनं मुक्तीसाठी सुद्धा आजकाल अनेक अभियानं निघाली आहेत. टी व्हीवर सुद्धा व्यसनमुक्तीच्या वेगवेगळ्या उत्पादनांबद्दल आपण माहिती बघतो आणि म्हणून तर मला सगळ्यांना असं सांगावं वाटतं की अशा सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत ज्या करायला नको आणि असं जर का बंद झालं तरच आजच्या देशाची क्रांती होऊ शकते. हे एक प्रकारची क्रांतीच असेल. आपण आता सगळ्या मुलांशी गप्पा मारल्या आणि एकदम छान गोड शब्दांमध्ये मुलांनी अगदी इतरांना संदेश पण दिला की आज व्यसन दिनानिमित्त सुद्धा अथर्वने आपल्या गोड शब्दांमध्ये सगळ्यांना सांगितलं. तर आपण या शाळेच्या मुख्याध्यापिकांशी पण बोलूया की त्यांचं काय म्हणतात. मॅडम, आज जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन आहे, याबद्दल तुम्ही काय सांगा? अंमली पदार्थ हे केव्हाही वाईटच असतं. त्याच्यात आज खूप व्हरायटी असते आणि बाहेर मुलांना वेगवेगळ्या या अंमली पदार्थांबद्दल इतकं अट्रॅक्शन आहे.
सिगरेट मजा म्हणून ओढायला सुरुवात करतात, दारूचा एक पेक पहिला घेतात आणि त्याच्यानंतर मात्र त्याची इतकी सवय लागून जाते की पूर्ण आयुष्य याच्यामुळे बर्बाद होतं हे यांना समजत नाही. पण आम्ही आमच्या शाळेमध्ये त्याच्यासाठी वेगळं अभियान राबवतो, मुलांना या सगळ्याची माहिती देतो. हेच नाही तर सेक्स एज्युकेशनसुद्धा आम्ही आमच्या शाळेमध्ये देतो. या एज्युकेशनमधून मुलांना जे पालकांशी बोलता येत नाही ते बरंचसं सगळं समजतं. एड्ससारखा भयानक रोग होऊ नये किंवा तो का होतो याची कारणं, त्याचे परिणाम समजतात आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये जागृती होते. मुलं छान मॅच्युअर होतात, स्वतःहून प्रश्नही विचारतात वेगवेगळ्या विषयावर, या सगळ्या विषयांवर. आणि त्याच्यामुळे मॅच्युरिटी जी आलेली असते त्यांना, ती मॅच्युरिटी त्यांना पुढच्या आयुष्यामध्ये नक्कीच छान उपयोगी पडते. आमच्या शाळेमध्ये आम्ही वेगवेगळे उपक्रम यासाठी राबवत असतो. मुलांच्या व्यक्तिमत्वाला जास्तीत जास्त कसं खुलवता येईल, नुसता अभ्यास नाही तर त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा त्यांना खूप काही करायला मिळतं. म्हणूनच ते आनंदाने आज शाळेत येतात. आणि आमचा ठेवा किंवा आमची सगळी जी इस्टेट आहे ही म्हणजे आमची मुलं आहेत आणि ती राष्ट्राचीही संपत्ती आहे. त्याच्यामुळे त्यांना जास्तीत जास्त छान कसं घडवता येईल हे शाळेमध्ये चालूच असतात सतत उपक्रम. मुलांच्या बोलण्यावरून तुम्हाला कळलंच असेल की ते शाळेशी किती अटॅच आहेत, शिक्षकांची किती अटॅच आहेत. आणि 8वी ते 10वी म्हणजे या मुलांची अक्षरशः धमाल असते, चंगळ असते. यंदाचा आमचा 10वीचा निकालसुद्धा उत्तम लागलेला आहे. 109 मुलं आमची एकूण परीक्षेला बसलेली होती. त्याच्यापैकी 41 मुलांना 90% वरती गुण मिळालेले आहेत. 40 मुलं 80 ते 90% मध्ये आलेली आहेत आणि संपूर्ण 109च्या 109 मुलं आमची फर्स्ट क्लासमध्ये पास झालेली आहेत. त्याचबरोबर आमची तृप्ती देशपांडे नावाची जी विद्यार्थिनी आहे, ही विद्यार्थिनी पूर्ण पुणे विभागात पहिली आलेली आहे. 98.73% एवढे तिला मार्क मिळाले होते आणि एकूण 9 विद्यार्थ्यांना 95%च्या वरती मार्क आहे. हे सगळं साईड ॲक्टिव्हिटीज करून मुलं करू शकतात. जेव्हा ती आनंदी राहतात, जेव्हा ती सगळं एन्जॉय करतात, तेव्हा अभ्याससुद्धा आपोआप चांगला होतो आणि ते खूप छान यशस्वी होऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठी तर अनेक उपक्रम तुम्ही राबवता, त्याचबरोबर शिक्षकांसाठी काही उपक्रम राबवतो? शिक्षकसुद्धा इथे म्हणजे खास विशेष सांगायचं तर शिक्षकांचं मूल्यमापन मुलं करू शकतात. आम्ही फॉर्म तयार केलेले आहेत आणि त्याच्यावरती कोणते शिक्षक वर्गात वेळेवर येतात, कोणते शिक्षक व्यवस्थित शिकवतात, कोणते शिक्षक टाईमपास करतात, हे सगळं मला मुलांकडनं फीडबॅक मिळतो आणि त्याच्याप्रमाणे त्या शिक्षकांशी बोलून, आणि शिक्षकसुद्धा हे पॉझिटिव्हली घेतात मुख्यतः, की आपल्यात कशी सुधारणा घडवून आणता येईल, मुलांना जास्तीत जास्त आपल्याला किती काय आणि कसं देता येईल हे सगळं बघत असतात. शिक्षकांची ट्रीप असते आमची, आम्ही 1-2 दिवस सगळे एकत्र एन्जॉय करायला बाहेर पडतो. त्याचबरोबर बाहेरची राहण्याची ट्रीपसुद्धा आम्ही नेतो, ज्याच्यात सगळे विद्यार्थी आणि सगळे शिक्षक, शिवाय आमचा जो इतर स्टाफ आहे म्हणजे आमचे मावशी, काका, क्लेरिकल सगळे आम्ही बरोबर असतो. तिथे मग कुणाचीही अशी लेवल खालीवर नसते, सगळे एकाच स्तरावरती एन्जॉयही करतो, वेगवेगळे उपक्रम राबवतो, शिक्षकांना ट्रेनिंग असतात. आमची डेक्कन एज्युकेशन सोसायटी याबाबत अतिशय उत्तम आहे आणि या सोसायटीने आम्हाला कायम पाठीशी घातलेला आहे. कुठलाही चांगला उपक्रम असेल तरी सोसायटी त्याला कधीही नकार देत नाही. उलट सोसायटीमार्फतसुद्धा आम्हाला अनेक चांगले उपक्रम राबवले जातात, शिक्षकांना ट्रेनिंग्स दिली जातात आणि जास्तीत जास्त ॲडव्हान्समेंट कशी होईल हे नेहमीच पाहिलं जातं.